नाही आता आजची एकादशी आपल्याला निराळ करायची असा नियम करा तुम्ही फक्त. आजची एकादशी आपल्याला कशी करायची निराळ करायची आणि ज्या दिवशी तुम्ही निराळ करणार ना त्या दिवशी नेमकी तुम्हाला फराळ आवच वाटतात लिहून ठेवा माझं शब्द. ज्या दिवशी तुम्ही ठरवणार ना त्या दिवशी नेमकी तुम्हाला फळाचा खावा वाटणार. दुसरा एखादा फळा खायला बसला ना तुम्ही म्हणा जाऊ दे मग पुढची पाहू. तुम्ही खाल्ल्याशिवाय राहणारच नाही महाराज आडवा येणारच नाही. जास्त भूक हा उलट त्या दिवशी जास्त खाणार तुम्ही. तुकाराम महाराज पंढरपूरची वारी मार्ग चालू होती. आलं ना मिळून काय शीतद्वारानं महाराजांना गाठवलं. जोर म्हणजे ताप. तापाचे अनेक प्रकार आहेत. उष्ण जोर आहे, विषम जोर आहे, शीत जोर आहे, असे अनेक तापाचे प्रकार आहेत. त्यापैकी तुकाराम महाराजांना शीत जोर झाला आणि शीत जोर झाल्यामुळं तुकाराम महाराजांना नेमकी पंढरपूरच्या वारी शीत जोर झाला. त्यामुळं महाराजांना आता वारीला जाणं शक्य नव्हतं. महाराजांना वाईट वाटलं आता माझी वारी चुकणार, माझ्या पांडुरंगाची भेट मला होणार नाही, माझ्या पांडुरंगाची वारी चुकणार. महाराज दिंड्या घेऊन लोक पंढरपुरात निघाली. दिंड्यांमध्ये लोक बघितले तुकाराम माझ्या डोळ्यातून गळगळ असं गायला की पांडुरंगा आता काय करू, मला या शीतद्वारांना गाठलं, माझे पावलं सुद्धा पडू शकत नाही तुझ्या वाटेकडं, मला चालता येत नाही, आता काय करू काय करू. आणि नेमकी रामेश्वर भट्ट, गंगाजी मावा, सुरुंबऱ्याचे कोण जंगलाने महाराज हे तुकाराम महाराजांच्या वारीला जात होते. ते पण निघाले महाराज ना आले तिथं तर त्यांना कळालं की तुकाराम महाराज शीत जोर झालाय. तुकाराम महाराज काही नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, रामेश्वर भट्टांना सांगितलं काय करू आता आम्ही पंढरपूरला येऊ शकत नाही. तुकाराम महाराजांना त्यांनी एक 24 अभंगाचं पत्र लिहिलं देवासाठी तुकाराम महाराजांनी आणि ते रामेश्वर भट्टाकडे लिहिलं, सांगितलं एवढं देवाला द्या आणि देवाला सांगा महाराज मी येऊ शकत नाही, मी येऊ शकत नाही. देवाला सांगा तुम्ही जर आले तर बरोबर होईल, माझं एवढं निरोप द्या. शेवटी रामेश्वर भट्टांनी ते पत्र घेतलं आणि शेवटी ते पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर त्यांनी पांडुरंगाच्या समोर ते पत्र वाचून दाखवलं. जोपर्यंत महाराज ते पत्र त्या पत्राचं उत्तर येत नव्हतं महाराज तोपर्यंत तुकाराम महाराज स्टेज पडत नव्हतं. तुकाराम महाराज म्हणत होते त्या पत्रिकेचा जामून घे बर का, समर्थाची पोटी आम्ही जन्मालो आणि ते पत्र जेव्हा महाराज रामेश्वर भट्टांना वाचून दाखवलं त्यावेळेस विठ्ठलानं आई साहेबांना रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी आता मला माझ्या तुकोबराकडे जावंच लागणार, मला आता इथे चैन पडत नाही. मी माझ्या तुकोबाला दर्शन देण्यासाठी त्याची भेट घेण्यासाठी जाणार आणि माझ्या तुकोबाला शीत जोर झालेला आहे. रुक्मिणी म्हणते अहो तुम्हाला वेळ लागलं का देवा, आषाढी वारी आहे, पंढरपूरची एकादशीची वारी आहे आणि एकादशीच्या वारीला जर तुम्ही देऊला जर गेले आणि इथं जर तुम्ही जर नसले तर वारकऱ्यांनी करायचं काय, तुम्हाला जाता येणार नाही. अगं मग रुक्मिणी मी काय करू, रुक्मिणीने सांगितलं एक करा ना, तुमचं वाहन पाठवा तुकाराम महाराज ना इथं घेऊन या. मग गरुडाला बोलवलं, भगवंताला आज्ञा दिली, गरुडाला बोलवलं, गरुडा जा देऊला जा आणि देऊला जाऊन तुकाराम महाराजांना तुमच्या पाठीवर बसून इकडे पंढरपूरला घेऊन या. आता आज्ञा महाराज स्वामींची. महाराजांनी उडी मारली,
गरुडानं ते तुकाराम महाराजांच्या जवळ नमस्कार केला तुकाराम महाराजांना गरुडानं. तुकाराम महाराजांनी बघितलं गरुड आहे म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा काय केला, नमस्कार केला. गरुडाची पायी ठेवी वेळोवेळा डोली. मग तिथं गरुडाचं तिथं दर्शन घेतलं. वेगी आणावा तो हरी. बरं झालं वेगी पांडुरंगाला तुम्ही घेऊन या, पण तुम्ही पांडुरंगाला का नाही आणलं, विठ्ठलाला का नाही आणलं, तुम्ही एकटे कसे आले, हे तुकाराम महाराजांनी विचारल्यानंतर गरुडानं सांगितलं, आषाढीची वारी आहे, एकादशीचा दिवस आहे, सगळे वारकरी पंढरपूरमध्ये गोळा झाले, त्यामुळे पांडुरंग काही येऊ शकत नाही. पण पांडुरंगानंच सांगितलं की तुकाराम महाराजांना इथं घेऊन या, पण तुम्हाला नेण्यासाठी मी आलोय, महाराज तुम्ही माझ्या पाठीवर बसा, चाला. तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही, हे वाहन जे आहे ते माझ्या पांडुरंगाचं वाहन आहे आणि त्याला मी पाय कसे लावू, कारण मोठ्यांच्या आसनाला जर पाय जर लावला तर महापाप लागतं. मी पाय तर लावू शकत नाही, पण आसनावर सुद्धा तुमच्या बसू शकत नाही, म्हणजे तुमच्या पाठीवर सुद्धा बसू शकत नाही, येऊ शकत नाही. पण काही हो, तुम्ही जाऊ शकता, मी नाही येऊ शकत. महाराज पुन्हा गरुडानं आज्ञा घेऊन बरोबर उडी मारली आणि उड्डाण केल्यानंतर पुन्हा पांडुरंगाकडे गेल्या. निरोप सांगितला, महाराज माझ्या पाठी येऊ शकत नाही, बसू शकत नाही, पण ते म्हणतात हे माझ्या स्वामीचं वाहन आहे, माझ्या स्वामीच्या वाहनावर मी बसणार नाही, काय करावं. आणि मग शेवटी पांडुरंगाने सांगितलं, रुक्मिणी आता मला काही दम धरवत नाही, आता मीच माझ्या तुकोबाकडे जातो. म्हणून महाराज आषाढीच्या एकादशीच्या दिवशी महाराज कसलाही विचार न करता भगवान परमात्मा एका क्षणात तुकाराम महाराजांसमोर प्रगट झाले आणि तुकाराम महाराजांकडे खडून मिठी मारली. तुकाराम महाराजांच्या वेळातून गळगळ गळगळ असे जायला लागले, पांडुरंगा तू आलास. अगोदर असं सुंदर लिहिला महाराजांनी, तू माये होनी मायाळ, तू माये होनी मायाळ, तू माये होनी मायाळ, तू चंद्रा होनी शीतळ, तू चंद्रा होनी शीतळ, पाण्या होनी पातळ, पाण्या होनी पातळ, तू माये होनी मायाळ, चंद्र होनी शीतळ, पाण्या होनी पातळ, गल्होळ प्रेमाचा, देव कशाची उपमा, दुधी तुर पुरुषोत्तमा. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं आणि तुकोबरायांचं त्या ठिकाणी काय झालं महाराज, भेट झाली. एकमेकाच्या गळ्यामध्ये पडून तुकोबाराय महाराज पांडुरंगाच्या गळ्यामध्ये पडून रडू लागले की या शीतद्वारानं मला गाठलं पांडुरंगा, पण बरं झालं तू इथं येऊन दर्शन दिलं, म्हणजे माझी वारी काय फेल गेली, आज मला तुझं दर्शन. असं अनेक प्रकाराने महाराजांची सेवा चालू होती.